गेली 2 वर्ष रशिया आणि युक्रेन यामध्ये संघर्ष चालू आहे. त्याचबरोबर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे. त्यामुळे मागील 2 वर्षामध्ये जग अशांततेमध्ये राहिलंय आणि अशातच जगातील अशांतता वाढवण्याचे आणखी एक कारण ठरलंय, ते म्हणजे इस्रायल आणि इराण यांच्यामधला वाढता संघर्ष. मित्रांनो, इराणने रविवारी इस्रायलवर मिसाईल आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केल्याच्यामुळे पुन्हा एकदा इस्रायल आणि इराण हा संघर्ष पेटलाय. आणि मित्रांनो, मग हा संघर्ष पेटण्याची कारणं काय आहेत, हा संघर्ष का पेटलाय, यामध्ये भारताची भूमिका काय असणार आहे आणि याचे भारतावर परिणाम काय होऊ शकतात, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार, मी सुमित गुरव आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, 1 एप्रिल रोजी सिरियामधील इराणच्या दूतावासावर इस्रायलने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये 2 सैनिकांसह जवळजवळ 8 ते 10 जण मारले गेल्याची बातमी आहे. आणि ही घटना जशी घडली तसं या घटनेचा बदला इराण घेणार हेच बोललं जात होतं. आणि 14 एप्रिल रोजी तेच झालं आणि इराणने 300 ते 350 मिसाईल आणि ड्रोनच्या माध्यमातून इस्रायलवर हल्ला चढवला. आणि हा हल्ला झाल्याच्यामुळे पुन्हा एकदा इराण विरुद्ध इस्रायल असा संघर्ष पेटलाय. आता ह्याची पार्श्वभूमी बघायला झाली तर ती खूप मोठी पार्श्वभूमी आहे आणि त्याच्यावर आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु मित्रांनो, इराण आणि इस्रायल हा संघर्ष पेटल्याच्यामुळे पुन्हा एकदा जगाच्या अशांततेमध्ये वाढ झालेली आहे. इराणने इस्रायलवर जवळजवळ 300 ते 350 मिसाईल टाकले. त्याचबरोबर ड्रोनने देखील हल्ला केला. परंतु इस्रायलने एक स्पष्टीकरण दिलंय की या हल्ल्याचा आमच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि आमचं कोणतंही नुकसान देखील झालेलं नाही. आणि मित्रांनो, ह्याचं कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की इस्रायलकडे एक आयरन डोम नावाची डिफेन्सिव्ह सिस्टम आहे. ही डिफेन्सिव्ह सिस्टीम मानवविरहित असून ती त्यांच्या देशाकडे येणाऱ्या मिसाईल, रॉकेट्स किंवा ड्रोन किंवा इतर गोष्टींना हवेतच नष्ट करण्याची ताकद ठेवते. त्याच्यामुळे 2011 पासून ही सिस्टीम इस्रायलमध्ये लागू झाल्यापासून इस्रायल एक संरक्षित देश म्हणून पुढे आलाय आणि त्यांचा खूप सारा फायदा देखील झालाय. आपण इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन या युद्धामध्ये त्याचे व्हिडिओ देखील बघितले होते. आता मित्रांनो, जगामध्ये 2 महासत्ता आहेत. एक आहे अमेरिका, दुसरी आहे रशिया. अमेरिकेने इस्रायलच्या संरक्षणाची जबाबदारी आधीच घेतलेली आहे. त्यामुळे अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभं राहील असं बोललं जातं. परंतु रशियाकडून आता एक नवीन स्टेटमेंट आलंय. त्यांनी सांगितलंय की या दोघांच्या युद्धामध्ये जर अमेरिकेने इस्रायलला सपोर्ट केला तर आम्ही इराणच्या बाजूने उभे राहू आणि जर या 2 महासत्ता या 2 देशांच्या बाजूला उभे राहिला तर हा संघर्ष मोठा होण्याची चिन्ह दिसतात. त्याचबरोबर इराण हा मुस्लिम देश आहे. त्यामुळे इस्रायलच्या बाजूने चारी बाजूने मुस्लिम देश आहेत. त्याच्यामुळे हे बाजूचे मुस्लिम देश म्हणजेच इराक, सौदी, ओमान, कुवेत, कतार यासारखे जे असंख्य देश आहेत ते इराणच्या बाजूने उभे राहतील. त्याच्यामुळे इराणची ताकद वाढेल. त्याचबरोबर इस्रायल हा त्यांच्या संरक्षण आणि शस्त्रास्त्रांसाठी ओळखला जातो. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आधुनिक शस्त्रास्त्र आहेत आणि त्यांना जर अमेरिकेची साथ मिळाली तर त्यांची ताकद वाढते. त्याच्यामुळे हा जर संघर्ष पुढे जाऊन मोठा झाला तर याचे संपूर्ण जगाला परिणाम भोगावे लागू शकतात आणि त्यामुळे पुढे जाऊन जागतिक मंदी आणि जागतिक महागाई येण्याची चिन्ह दिसतात. आता मित्रांनो, हे सगळं बघितल्यावर एक प्रश्न आपल्या समोर उभा राहतो की यामध्ये भारताची भूमिका काय असणार आहे आणि भारत कोणाच्या बाजूने उभा राहू शकतो. तर मित्रांनो, भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि भारताने दोन्ही देशांना शांततेचं आवाहन केलंय. म्हणजे भारताने न्यूट्रल भूमिका घेतली आहे. आता तुम्ही म्हणाल की पुढे जाऊन भारत हा कोणत्या देशाच्या बाजूने उभा राहू शकतो. तर मित्रांनो, भारत हा कोणत्याही एका देशाच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता फार कमी वाटते आणि त्यामागे दडले आर्थिक कारण. मित्रांनो, इराणचा जर विचार करायचा झाला तर भारत इराणच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण का, इराणशी आपले खूप जास्त आर्थिक संबंध आहेत. उदाहरणार्थ बघायला झाल्यास चाबहार बंदर, भारताचा प्रतिस्पर्धी चीन पाकिस्तानच्या किनाऱ्यावर ग्वादार बंदर विकसित करतोय आणि त्याला टक्कर म्हणून भारत इराणच्या मदतीने चाबहार बंदर विकसित करतोय. आणि जर भारत इराणच्या विरोधामध्ये गेल्या या बंदराच्या कामांवर आणि पुढील विकासावर याचा परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर दुसरं एक कारण आहे क्रूड ऑइल. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारत इराणकडून मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. त्याच्यामुळे भारताने इराणच्या विरोधात भूमिका घेतल्यास इराण भारतासाठी
क्रूड ऑइलच्या बाबतीत वेगळी भूमिका घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याकडे क्रूड ऑइलचे दर वाढू शकतात. तसेच भारत आणि इराणमध्ये अनेक करार झालेले आहेत. या करारांचा विचार करता भारत इराणच्या विरोधात जाण्याची भूमिका घेणार नाही. त्याचबरोबर इस्रायलचा विचार करता इस्रायल हा भारताचा मोठा शस्त्रास्त्र पुरवणारा देश आहे. त्याचबरोबर आधुनिक शेतीसाठी इस्रायल भारतासाठी खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे इस्रायलच्या विरोधात देखील जाण्याचा भारत प्रयत्न करणार नाही. त्याच्यामुळे भारताची भूमिका बघायची झाल्यास या संपूर्ण घटनेमध्ये न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करेल. आता मित्रांनो, हा जर संघर्ष पुढे वाढला तर याचे भारतावर परिणाम काय होऊ शकतात? तर मित्रांनो, ह्याचा पहिला परिणाम बघायचा झाल्यास भारतामध्ये क्रूड ऑइलच्या किमती वाढू शकतात. 2 महिन्यापूर्वी कच्च्या तेलाच्या ज्या किमती $76 प्रति बॅरल होत्या त्या आता जवळजवळ 90च्या घरात पोहोचल्यात आणि हे संघर्ष पुढे वाढल्यास ह्या किमती अजून वाढू शकतात. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्याचबरोबर याचा संपूर्ण विचार करता शेअर बाजारावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, आपण जेव्हा रशिया आणि युक्रेन हे युद्ध झालं होतं त्यावेळी भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर कोसळला होता. त्याच प्रकारचं जर इराण आणि इस्रायल हे जर युद्ध झालं तर त्याचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम नक्की होईल. कारण का, अशा परिस्थितीमध्ये आपले पैसे काढून घेण्यावरच जास्त भर देतात. त्याच्यामुळे जर गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमधून पैसा काढून घेतला तर शेअर मार्केट पडण्याची शक्यता वाढेल. त्याचबरोबर हे काढून घेतलेले पैसे ते एखाद्या सेफ वस्तूमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे सोनं किंवा इतर स्थावर मालमत्ता. त्याच्यामुळे सोन्याच्या किमती वाढण्याची खूप सारी शक्यता निर्माण होते. त्यामुळे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर एखाद्या एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्या. तर मित्रांनो, या इस्रायल आणि इराण या युद्धाविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.